जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 14 नोव्हेंबर, थर्सडेचा दिवस. आज निफ्टी आणि सेन्सेक्स दोघांची एक्सपायरी आहे, कारण उद्या फ्रायडेला गुरु नानक जयंतीमुळे मार्केट क्लोज असणार आहे. सो फ्रेंड्स, आपण इथे बघूया फर्स्ट की आपली गिफ्ट निफ्टी आपल्या इंडियन मार्केटसाठी काय इंडिकेट करत आहे. म्हणजे गॅप अप इंडिकेट करत आहे, गॅप डाऊन इंडिकेट करत आहे. ओके, सो फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता की 47 पॉईंट्स मायनस ओपनिंग गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे. सो ऑलमोस्ट फ्लॅट टू निगेटिव्ह ओपनिंग होऊ शकते. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघाल तर निक्केईचं मार्केट असेल, हँगसेंग असेल, सर्व मार्केट्स एशियन हे मायनस इंडिकेट करत आहेत. म्हणजे मायनस त्यांची क्लोज झालेली आहेत. इवन युरोपियन मार्केट्स जर तुम्ही बघाल, फुटसी असेल, कॅक असेल, डॅक्स असेल, मॉक्स असेल, सगळे मार्केट्स ओव्हरऑल 1.5%, 2%, 2.5%च्या हेवी कट्समध्ये आहेत युरोपियन मार्केट्स. आणि अमेरिकन मार्केट्समध्ये डाव जोन्स 0.5% मायनस आहे, 230 पॉईंट्स. सो फ्रेंड्स, हे झालं ग्लोबल मार्केट्सचा सिनारिओ, ज्याच्यावरून आपल्याला आजच्या मार्केटचं व्ह्यू किंवा ॲनालिसिस घेण्यास थोडीशी मदत होऊ शकते. तर आपण इथे बघूया तोपर्यंत आपल्या निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस. कालचं मार्केटने कसं बिहेवियर दिलं आणि आज काय साधारण कसं बिहेव करू शकते, या दोन्ही गोष्टी आपण इथे ॲनालिसिस करणार आहोत. सो फ्रेंड्स, आपण इथे बघत असाल निफ्टीचा 15 मिनिट्सचा टाईम फ्रेमचा चार्ट वरती आपण निफ्टीला ॲनालिसिस करत आहोत. आणि जर तुम्ही फ्रेंड्स इथे बघत असाल, ही जी ट्रेंड लाईन आहे ही मी कालच्या ॲनालिसिसमध्ये व्हिडिओमध्ये ड्रॉ करून दिलेली ट्रेंड लाईन होती, ज्यावेळी मार्केट ऑलमोस्ट 24,000च्या आसपास होतं. आणि मी तेव्हा सांगितलं होतं की 23,555 ही लेवल आपण बघू शकतो. आणि तुम्ही एक्झॅक्ट बघू शकता की ट्रेंड लाईन बरोबर तिथेच आहे. इवन मार्केटने 23,500 ही लेवलसुद्धा टच केली होती. 23,500च्या आसपास जाऊन मार्केट आलं होतं. सो फ्रेंड्स, आता सध्या निफ्टीमध्ये आपण जर बघू शकतो तर स्ट्रेंथ मार्केटमध्ये बिलकुल पण नाही आहे. आणि डाऊन साईडला 23,333 ही लेवल नेक्स्ट आपण बघू शकतो. आणि तीही ब्रेक जर झाली तर मग 23,000 अल्टिमेटली आपण बघणार आहोत. आणि अप लेवलला जर बघितलं, ज्याचे चान्सेस फार 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 कमी आहेत, तरी 23,666 ही लेवल आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, कन्सिडर करून चालली पाहिजे. तर त्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर मग थोडंसं 23,777 म्हणजे 23,800चा जो एक सायकोलॉजिकल हर्डल आहे तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. बट ओव्हरऑल म्हणजे मला असं वाटतं आज मार्केटमध्ये, कारण की मार्केट रोज गेल्या ऑलमोस्ट वीकपासून डेली ओपन होतं, फ्लॅट ओपन होतं, गॅप अप ओपन होतं, गॅप डाऊन ओपन होतं आणि मार्केट नंतर खालीच जातं. तर फॉल 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 करत 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 मार्केट एकदम भरपूर डाऊन साईडला आलेलं आहे. सो आज कदाचित मार्केट साईडवेज असू शकतं किंवा थोडीशी शॉर्ट कव्हरिंग एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. आणि फ्रेश बाईंग तर नाहीच, फ्रेश बाईंग तर सध्या विसरूनच जा. बट थोडीशी जर शॉर्ट कव्हरिंग आली किंवा थोडंसं जर साईडवेज असू शकतं मार्केट ओव्हरऑल, फ्रेश म्हणजे न्यू सेलिंग न आल्यामुळे. ठीक आहे. सो हे ओव्हरऑल एक निफ्टीचं होतं, जे तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये पण जाऊन बघू शकता. ह्या ट्रेंड लाईन, मगर ही जी ट्रेंड लाईन आहे, हा जो सपोर्ट आहे, हे मी आत्ता ड्रॉ केलेला नाही, हा मागच्याच व्हिडिओचा आहे. तुम्ही जाऊन व्हिडिओ चेक करू शकता, लेवल्स मॅच होतात की नाही, व्हिडिओ टू व्हिडिओ गोष्टी रिलेट होतात की नाही. ठीक आहे फ्रेंड्स, तर आता आपण बघूया बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये पण जर तुम्ही इथे बघत असाल, हे बघा मित्रांनो, हा मागच्या व्हिडिओचा चार्ट पूर्णपणे ॲज इट इज मी जे त्याच्यामध्ये आपण व्ह्यू दिला होता, प्रेडिक्शन सांगितलं होतं, ते सुद्धा तसंच सगळं जे ड्रॉ करून ठेवलं होतं चार्टवरती. दिसायला थोडंसं तुम्हाला असं फ्रेश नसेल वाटत, बट स्टील समजून घेण्यासाठी तुम्हाला इझी पडेल म्हणून मी ते तसंच ठेवलेलं आहे. रेझिस्टन्सच्या ट्रेंड लाईन्स असतील, सपोर्टच्या असतील. ठीक आहे. मार्केट कुठे होतं तिथेपासून लोअर सपोर्ट कुठे असेल, त्याच्या नेक्स्ट सपोर्ट कुठे असेल, ते सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही बघत असाल एक्झॅक्टली ज्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, पिंक कलरच्या हायलायटरने तुम्हाला दिसत असेल की कसं 50,666 पर्यंत मार्केट येईल असं सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर 50,666 पण मार्केटने ब्रेक केल्यानंतर त्यानंतर किती शार्प फॉल आला. जवळजवळ 3 ते 4 कॅन्डलमध्ये 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती आपण हा चार्ट बघतोय. तर जवळजवळ 3 ते 4 कॅन्डल्समध्ये मार्केटने जवळजवळ तिथे 700 ते 800 पॉईंटचा फॉल ऑलमोस्ट दिला होता. सो फ्रेंड्स, यालाच ॲनालिसिस म्हणतात. ह्या अशा पद्धतीने जर काम करत राहिलं आणि आपल्या प्रेडिक्शन्सला लेवल्सला म्हणजे मार्केटच्या लेवल्स रिस्पेक्ट करत राहिल्या तर काम करायला सुद्धा
मजा येते. आणि ह्या लेवल्स कशा मॅच होतात, कसं ह्या लेवल्स आपण काढू शकतो, हे प्रिडिक्शन्स कसं हे होऊ शकतं, तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो स्टॉक मार्केटच्या नॉलेज घेण्यामुळे, स्टॉक मार्केटमधून एक्सपिरियन्स घेण्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पुढे पुढे समजत जातात. तर अशा गोष्टींसाठी जर तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आलेल्या डाऊट्सना किंवा क्वेरीजना उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. ठीक आहे. आणि ह्या सगळे जे व्हिडिओज आम्ही बनवतो, तर हे व्हिडिओज बनवताना थोडासा एफर्ट्स लागतो जास्त. तर तुम्ही हे व्हिडिओजना जर तुम्हाला थोडंफार जरी तुम्हाला जर नॉलेजमध्ये भर पडत असेल, अर्धा 1% किंवा काही हेल्पफुल वाटत असेल, हे व्हिडिओ ॲनालिसिस चांगला वाटत असेल, ठीक आहे, चार्ट म्हणजे जे चार्टवरती ड्रॉ करून आपण सांगतो, ज्या लेवल्स काढतो त्या लेवल्स समजत असतील, त्याच्या काही बेनिफिट होत असेल, तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर फ्रेंड्स आपण बघूया इथे 50,100च्या आसपास म्हणजे ॲडजस्टेड क्लोजिंग 50,290 अशी आलेली आहे. आणि जर गॅपडाऊन ओपन होत आहे म्हणजे बँक निफ्टी ऑलरेडी जसं की गिफ्ट निफ्टी शो करत आहे आपल्याला की मायनर निगेटिव्ह ओपनिंग होऊ शकते, तर 50,000च्या बिलो जर का बँक निफ्टीची ओपनिंग झाली तर अगेन बँक निफ्टी इथे 49,666 पर्यंत एक स्लो मोशनमध्ये म्हणजे एक फर्स्ट सपोर्टचा हर्डल तिथे आहे. आणि त्यानंतर अल्टिमेटली 49,500 पण ब्रेक केला तर मग मार्केट अजून खाली जाईल. कारण मार्केटमध्ये आता सध्या आहे ना म्हणजे 50,000 जर क्रॉस केला तर डायरेक्ट 48,888 पर्यंत जाण्याची परत एकदा मार्केटमध्ये गॅप आहे, तेवढी जागा तिथे आहे. बट ती सिंगल डेमध्ये जाईल की नाही जाईल आता, की जसं मी मगाशी सांगितलं की फॉल करत मार्केटपर्यंत आले तर फ्रेश बाईंग नाही, बट स्टील जे लोक सेल करत आहेत ते आपले पोझिशन वाइंड अप करू शकतात, फॉर द टायमिंग एक ब्रेक घेऊ शकतात. कारण मार्केट आहे जे वरती जाताना सुद्धा एक सिंगल वेमध्ये जात नाही आणि खाली जाताना सुद्धा सिंगल वेमध्ये जात नाही, त्याला थोडं मध्ये त्याला सुद्धा श्वास घ्यावा लागतो, थोडासा गॅप घ्यावा लागतो, थोडासा ब्रेक घ्यावा लागतो. तर त्या पद्धतीने आणि अपसाईडमध्ये जर असेल मित्रांनो तर अपसाईडची मला म्हणजे चान्सेस फार कमी वाटतात. बट स्टील 50,333च्या वर जर गेलं आणि 50,555 पर्यंत एक मार्केट साईडवेज पॅटर्नमध्ये किंवा नवीन हे आल्यामुळे आणि 50,555च्या वर जर गेलं तर मग एक शॉर्ट कवरिंग मूवमुळे मार्केटवर जाऊ शकतं. ठीक आहे. असं पण आता बँक निफ्टीची तर वीकली एक्सपायरी संपलेलीच आहे. काल शेवटची वीकली एक्सपायरी होती बँक निफ्टीची आणि आता इथून पुढे बँक निफ्टीमध्ये फक्त मंथली एक्सपायरीज असणार आहेत. सो 27ला आता ह्या मंथची एक्सपायरी आहे. सो लेट्स सी कसं रिॲक्ट करतं निफ्टी आणि बँक निफ्टी. आणि आज सेन्सेक्सची सुद्धा एक्सपायरी आहे. तर आता इथून पुढे फक्त दोनच इंडेक्स आपल्याला मिळणार आहेत, एक निफ्टी आणि एक सेन्सेक्स, ज्यांच्यामध्ये वीकली एक्सपायरीज होणार आहेत आणि बाकी सगळ्या एक्सपायरीज वीकली बंद झालेल्या आहेत. सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा जर व्हिडिओ आवडला असेल तर. आणि तोपर्यंत स्टॉक मार्केट शिकत राहा, लर्न करत राहा, नॉलेज घेत राहा. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.